मुंबईतील साईटवर पाहण्यासाठी आलेल्या अंजली दमाने यांना गेटवर चढवलं। पिंपरी चिंचवडचे सीपी अजित पवार यांच्या जवळचे पार्थ पवारांच्या बचावार्थ यंत्रणा कामाला लागली, दमानिया यांचा आरोप। बिबट्याच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, शाळेच्या वेळेत बदल केलेत, नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने खातं उघडलं। दोंडाईची नगरपालिका नगराध्यक्षपदी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड, विरोधी उमेदवार शरयू भावसरांचा अर्ज बाद। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, दाऊद इब्राहिमच्या मालमत्ताशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांविरोधात आरोप निश्चित, पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार। पालघरमधील सातू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही, भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया, राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय म्हणत चौधरी रडली। मुंबई ठाण्यात सीएनजी गॅसात तुटवडा, पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम, नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत रिक्षा चालक मनमानी करत असल्याची तक्रार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। दिल्ली स्फोट प्रकरणी अटकेतील जसीर वानी उर्फ दानिशला 10 दिवसांची एनआयए कोठडी, स्फोटातील दहशतवाद्यांना तांत्रिक मदत केल्याचा जसीर वानीवर आरोप।